बांधकाम कामगारांना त्यांच्या पहिल्या 2 अपत्याच्या शिक्षणासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळातर्फे स्कॉलरशिप दिल्या जाते। बांधकाम कामगार नोंदणी झाल्याच्या 6 महिन्यानंतर किंवा पुढील शैक्षणिक सत्रापासून बांधकाम कामगार स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। जर विद्यार्थी 1ली ते 7वी मध्ये असेल तर त्याला 2,500 रुपये दरवर्षी स्कॉलरशिप दिल्या जाते आणि जर विद्यार्थी 8वी ते 10वी मध्ये असेल तर त्याला 5,000 रुपये दरवर्षी स्कॉलरशिप दिल्या जाते। याचप्रमाणे वरच्या वर्गांना सुद्धा वर्गानुसार आणि कोर्सनुसार जास्त स्कॉलरशिप दिल्या जाते। तर या व्हिडिओमध्ये आपण 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत, त्याची माहिती पाहणार आहोत। तर स्कॉलरशिप अर्जासाठी बांधकाम कामगाराकडून एजंट लोक खूप प्रमाणात पैसे घेतात। तुम्ही जर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार फॉर्म भरला तर तुम्हाला कोणत्याच एजंटला 1 रुपया द्यायची सुद्धा गरज नाही आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। तर स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचं, काय काय कागदपत्र लागतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन आले असला चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। त्यासाठी गुगलवर सर्च करा MahaBOCW। त्याच्यानंतर इथं पहिली वेबसाईट आहे अधिकृत कामगाराची, इथे आपल्याला यायचं आहे या वेबसाईटवर। तर खाली आल्यावर बघा 2 नंबरचा ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर्म क्लेम। हे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा करू शकता। मराठीमध्ये करण्यासाठी इथं बघा वर यायचं आहे, इथं राईट साईडला मराठी ऑप्शन आहे। तर 2 नंबर आपल्याला क्लेमचा ऑप्शन घ्यायचा आहे। तर इथं 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा। तर इथून आपल्याला आता न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर बघायचा दिलेला आहे, म्हणजे इथे तुम्हाला आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे कामगारचं। तो रजिस्ट्रेशन नंबर MH न सुरू होते बघा। हे तुमच्या 1 रुपया फीस भरलेल्या कार्डवर बी सुद्धा असते, म्हणजे पावतीवर असते आणि त्या कामगाराच्या कार्डवर सुद्धा असते। तर तो रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आपल्याला। त्याच्यानंतर इथं प्रोसीड टू फॉर्म असा एक ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचा आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जातो, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर इथं व्हॅलिडेट बटनावर क्लिक करायचं आहे। तर OTP टाकून घ्या आणि व्हॅलिडेट करा। आता OTP टाकल्यानंतर तुमची पूर्ण प्रोफाईल, तुमची बांधकाम कामगाराची संपूर्ण माहिती इथं ओपन होईल। त्या माहितीमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही। तर त्याच्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे। तर पहा, ज्या कामगारांनी फर्स्ट टाइम क्लेम करत आहे त्यांना इथं बँक अकाउंट डिटेल ॲड करायचं ऑप्शन येईल। तर पहा, बँक डिटेल कोणाची द्यायची आहे, तर बँक डिटेल विद्यार्थ्याची नाही द्यायची, इथं फक्त बांधकाम कामगाराची बँकेची डिटेल द्यायची आहे, कारण की पैसे कामगाराच्या खात्यात येतात। तर बांधकाम कामगाराचं स्वतःचं पासबुकचं डिटेल इथं टाकायची आहे। तर त्याच्यामध्ये पासबुकनुसार बघायचं तुमच्या बँकेचा IFSC कोड, त्याच्यानंतर बँकेचे नाव, IFSC कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक येईल, शाखेचं नाव ऑटोमॅटिक येईल, पत्तासुद्धा ऑटोमॅटिक येईल। तुम्हाला फक्त अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे। तर अकाउंट नंबर इथं तुम्हाला ॲक्युरेट टाकायचा आहे। त्याच्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये सुद्धा तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर बघा एकदा अचूक टाका आणि एकदा चेक करून घ्या। आता बँकेची डिटेल टाकल्यानंतर बघा इथं सिलेक्ट सेंटर केंद्र निवडा। तर तुम्हाला बघा हा अर्ज भरल्यानंतर तुमचे जे कागद आहेत, जे तुम्ही स्कॉलरशिपसाठी अपलोड केलेले आहे, ते तुमच्या तालुका सुविधा केंद्रावर जाऊन व्हेरीफाय करायचे आहे। त्याच्यानंतर तुमचा अर्ज तिथं मंजूर होईल। तर इथं तुमच्या जवळचं तालुक्याचं केंद्र येईल, तर ते सिलेक्ट करा। त्याच्यानंतर बघा योजना श्रेणी निवडा। तर इथं आपल्याला आता आपण शैक्षणिक योजनेचा फॉर्म भरत आहोत, तर त्यासाठी आपल्याला या ऑप्शनमधून शैक्षणिक कल्याण योजना हा ऑप्शन निवडायचा आहे। तो ऑप्शन घेतल्यानंतर बघा समोर अजून एक ऑप्शन आहे योजना निवडा। तर इथं आपल्याला आता आपण 1ली ते 10वी साठी स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहोत, तर त्याच्यासाठी बघा E01 म्हणजे पहिला ऑप्शन जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। आता सर्वप्रथम इथं बघा तुमचे मुलांचे नाव जे तुम्ही 2 अपत्याचे ॲड केले होते, ते इथं 2 मुलाचे नाव येईल। तर इथून ज्या मुलाचं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्याचे नाव बरोबर योग्य नाव निवडा आणि तुम्ही पहिल्या 2 अपत्याचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरू शकतात, तर त्यानुसार त्यांचे नाव घ्या। त्याच्यानंतर बघा आधार क्रमांक आपण जे टाकलेला आहे तो ऑटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर वय त्या विद्यार्थ्याचं ऑटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर खाली बघा इयत्ता। तर आता बघा विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकत आहे 1ली ते 10वी पासून, म्हणजे चालू वर्षात तो कोणत्या वर्गात आहे तो वर्ग इथं आपल्याला निवडायचा आहे। त्याच्यानंतर बघा आता विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचं इथं नाव तुम्हाला टाकायचं आहे। त्याच्यानंतर शाळेचा पत्ता टाकायचा आहे। पत्ता टाकल्यानंतर बघा इथं बोर्ड ऑफ एज्युकेशन किंवा शिक्षण मंडळ, म्हणजे तुमचा विद्यार्थी म्हणजे तुमचा अपत्य कोणत्या बोर्डाने शाळा शिकत आहे, जसे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे किंवा CBSE आहे किंवा इतर बोर्ड आहे, त्या बोर्डाचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे। सरासरी जिल्हा परिषद शाळा, मराठी शाळा वगैरे असेल शासनाचा, तर तिथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असते।
तर इथं तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे असं पूर्ण नाव तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता पासिंग झाल्याचे वर्ष, तर आता पासिंग झाल्याच्या वर्षामध्ये बघा तुम्हाला कोणतं वर्ष टाकायचं आहे. तर विद्यार्थ्याचा जो मागला वर्ग होता, जसे समजा तुम्ही आता दुसरीचा फॉर्म भरत असाल तर पहिली कोणत्या वर्षी पास झालेला आहे तो वर्ष इथं टाकायचा आहे. आता शैक्षणिक माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इथं विद्यार्थ्याचे कागदपत्र अपलोड करायचं आहे. तर त्यामध्ये बघा पहिले सर्टिफिकेट ऑफ अटेंडन्स 70% म्हणजे तुमच्या मागील शैक्षणिक वर्षात 75% उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र. तर इथं तुम्हाला शाळेमधून एक उपस्थिती प्रमाणपत्र घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 75%च्या वर तुमची हजेरी असली पाहिजे आणि उपस्थिती प्रमाणपत्र शैक्षणिक सत्र असायला पाहिजे. तो उपस्थिती पत्र तुम्हाला शाळेत भेटते, तिथून तुम्हाला घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला 1 नंबरमध्ये अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरमध्ये पहा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र. तर बघा उपस्थिती प्रमाणपत्र मागील वर्षाची घ्यायची आहे आणि बोनाफाईड प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षाचे घ्यायचे आहे. म्हणजेच यावर्षी विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे तो त्या वर्षाचा बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. आणि पहा बोनाफाईडमध्ये शैक्षणिक सत्र टाकणे अनिवार्य आहे, नसेल ते आधी टाकून घ्या, त्याच्यानंतर अपलोड करा. त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्याचा म्हणजेच पाल्याचा आधार कार्ड. तर इथं आपल्याला पाल्याचा आधार कार्ड अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करा. तर 4 नंबरमध्ये बघा रेशन कार्ड अपलोड करायचं आहे आणि रेशन कार्डमध्ये त्या पाल्याचं नाव असणे आवश्यक आहे. जर रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर ते आधी ॲड करून घ्या, नंतर फॉर्म भरा, त्याच्या आधी फॉर्म भरू नका. त्याच्यानंतर बघा आता जे कामगार नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत बँक ॲड केलं नाही, तर तिथं 5 नंबरचा अजून एक ऑप्शन येईल. तिथं बँक डिटेल म्हणजेच बँकेचं पासबुक आपल्याला अपलोड करायचं ऑप्शन येईल. तर तिथं आपल्याला बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे. तिथं ब्राउज बटनवर क्लिक करून आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर खाली बघा इथं एक डॉक्युमेंट व्हेरीफाईड असा एक बॉक्स दिलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमचे कागदपत्र पडताळले आहे असं तुम्हाला इथं राईट करायचं आहे आणि तुमचे कागद आणि माहिती जे तुम्ही याच्यामध्ये भरलेली आहे ते एकदा चेक करून घ्या फॉर्म सबमिट करण्याच्या आधी. त्याच्यानंतर तुम्हाला इथं येस बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट. तर आता तुम्हाला सुविधा केंद्रावर तुमचे डॉक्युमेंट पडताळणीसाठी जायचे आहे. तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला एक तारीख घ्यायची आहे. त्या तारखेवर तुम्हाला सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुमचे कागदपत्र व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. तर इथं क्लिक केल्यावर असं बघा कॅलेंडर ओपन होईल. तर बघा इथं पिवळ्या कलरचे जे ऑप्शन आहे तिथं स्लॉट फुल झालेला आहे आणि जे तारीख व्हाईट कलरमध्ये दिली आहे ते तारीख तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी अवेलेबल आहे. तर तुम्हाला जवळची तारीख तुमची जे तुम्हाला सोपी पडते तो तारीख इथून सिलेक्ट करून घ्या. तर तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला समोर एक हमीपत्र आहे, ते तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे आणि त्याच्यासमोर दिलेला एक बॉक्स आहे तिथं राईट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली सबमिट बटन दिलेलं आहे, ह्या सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पावती नंबर दिला जाईल, त्याची तुम्ही एक प्रिंट काढून घ्या. त्याच्यानंतर बघा खाली एक प्रिंट अपॉइंटमेंट लेटर आहे, ह्या अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक करून तुम्हाला अपॉइंटमेंटची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर प्रिंट अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला एक पावती मिळेल. हे पावतीसुद्धा तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. त्याच्यावर तुमचं तालुक्याचं ते केंद्राचं नाव येईल. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या दिवशी तुमची ते तारीख दिलेली आहे अपॉइंटमेंटची ते तारीखसुद्धा येईल आणि ही पावती आणि त्याच्यासोबतच जे आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे जसे बोनाफाईड उपस्थिती प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर बँकेचं पासबुक, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या तारखेवर घेऊन जायचे आहे आणि सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचे आहे. त्याच्यानंतर तिथं ते तपासणी करतील आणि तुम्हाला त्याच्यावर एक स्टॅम्प मारून देतील आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा मंजूर आहे ते तुम्हाला त्याच ठिकाणी सांगतील आणि तुमचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक पैसे येऊन जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आल्यास तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.